जिल्ह्यातील परतवाडा येथील एका युवकाने अनेक मुलींचे लैंगिक शोषण करून फसवणूक केल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती। नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रमाणेच या तरुणाने मुलींचे शारीरिक शोषण करतानाचे व्हिडिओ बनवले होते, जे व्हायरल झाल्याने शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। आता जिल्ह्यातील एका 35 वर्षीय महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत भोंदू बाबाने तिला जाळ्यात ओढल्याची घटना समोर आली आहे। तुटलेले लग्न पुन्हा जोडून देतो असे सांगून महिलेची फसवणूक करण्यात आली आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला। या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। रियाजुद्दीन वय वर्ष 45 आणि वसीम वय वर्ष 32 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणातील पीडित महिलेचे सुमारे वर्षभरापूर्वी लग्न तुटले। काही दिवसांपूर्वी ही महिला रस्त्याने जात असताना तिची ओळख रियाजुद्दीन नावाच्या व्यक्तीशी झाली। महिलेने त्याच्या मोबाईलवरून लग्न तुटलेल्या तरुणासोबत संपर्क साधला। त्यावेळी रियाजुद्दीनने महिलेची सर्व परिस्थिती जाणून घेतली आणि तिच्या असहाय्यतेचा फायदा घेण्याचं ठरवलं। त्याने महिलेला विश्वास दिला की त्याच्या परिचयातील वसीम नामक व्यक्तीकडून विशेष पूजा करून घेतल्याने तिचे तुटलेले लग्न पुन्हा जुळेल आणि सर्व अडचण दूर होईल। त्यानंतर त्याने पीडित महिलेला वसीमकडे पाठवले। वसीमने पूजेच्या नावाखाली महिलेकडून 25 ते 30 हजार रुपये उकळले। दरम्यानच्या काळात रियाजुद्दीनचे महिलेच्या घरी येणे जाणे वाढले आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घेत या भोंदूने तिच्यावर अत्याचार केला। दरम्यान आरोपीचा त्रास असह्य झाल्याने अखेर पीडित महिलेने नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठून आपबीती सांगितली। महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत।